मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना, ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। ठाण्यामध्ये पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या मंत्रालयातील आपत्ती कक्षाकडून सूचना, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा। पहिल्याच पावसामध्ये मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनची दयनीय अवस्था, वरळीच्या भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाणी साचलं, पायऱ्या एस्केलेटरवर पाणी आणि चिखल साचल्यामुळे प्रवाशांचे हाल। भाजप आणि मिंदेंच्या टोळीकडून 3 वर्ष मुंबई महापालिकेची फक्त लूट, एका पावसात भ्रष्टाचार उघडा पडला, भुयारी मेट्रो मार्गातील पाण्यावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मेट्रो स्थानकाच्या संरक्षक भिंतीचं काम अपूर्ण असल्यामुळे पाणी शिरलं, काम लवकरच पूर्ण करणार, वरळी मेट्रो स्थानकाच्या दयनीय स्थितीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंना वरळीच्या भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाहणी करण्यापासून रोखलं, आणीबाणी लागली आहे का, आदित्य ठाकरे यांचा सवाल। आचार्य अत्रे चौक स्थानकाजवळील संरक्षक भिंत कोसळल्यामुळे भुयारी स्थानकामध्ये पाणी, मेट्रो प्रशासनाचं स्पष्टीकरण। मुंबईत मे महिन्यामध्ये 995 मिलीमीटर पाऊस, 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, सकाळपासून झालेल्या पावसाने दादर, वांद्रे, सायन, भायखळा, अंधेरी आणि उपनगरातील रस्ते पाण्याखाली, वाहन चालकांची मोठी कसरत। आठवड्याच्या पहिल्या दिवशी मंत्रालयामध्ये शुकशुकाट, मुंबईत पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि शासकीय कर्मचाऱ्यांची वेळेआधीच सुट्टी। केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये तळमजल्यावर पावसाचं पाणी, रुग्णालयामध्ये पाणी शिरल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल। मुसळधार पावसामुळे ओव्हल मैदानामध्ये पावसाचं पाणी साचलं, ओव्हल मैदानावर पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, पावसामुळे बदलापुरातील चौपाटी पाण्याखाली। बदलापूरमधील रेल्वेच्या भुयारी मार्गात कार टाकणं, चालकाच्या अंगलट, चालक कसाबसा बाहेर पडला, मात्र कार पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाली। हवामान खात्याकडून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, शेतातून शेतमाल बाहेर काढताना शेतकऱ्यांची कसरत, अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे चिखलाचं साम्राज्य। खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या 5ही विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश, अग्निशमन दलाने विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं। अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यातील अनेक गावांमधील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, सरकारने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींची गळाभेट घेतली असती, केंद्रीय